नमस्कार डॉक्टर शिंगेवाडेकर. नमस्कार. सर, माझा दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही निसर्गाला मानता, तुम्ही जाती धर्माला मानत नाही, मानवता हाच धर्म माझा धर्म मानता. तर माझ्या मनात काही शंका आहेत. अशा शंका येतात की त्याबद्दल थोडं निरसन कराल का? याबद्दल प्रश्नाचं जे निरसन करताना आपल्याला थोडस इतिहासात जावं लागेल आणि त्याची मीमांसा करावी लागेल. त्यासाठी मी काय उदाहरण म्हणून तुम्हाला महाभारताचं देतो. बघा, हस्तिनापूर आणि हस्तिनापूरचा राजा शंतनू धार्मिक. एक दिवस ते गंगेच्या काठी गेले असता तिथं त्यांना एका रूपमतीचं दर्शन झालं. तिचं नाव तपस्विनी गंगा. त्यांच्या ती मनात भरली आणि त्यांनी तिच्याकडे लग्नाचा प्रस्ताव मांडला. गंगेने तो मान्यही केलं, परंतु गंगेने एक आड घातली. कारण आता बघा, शास्त्रातले काय वसू वगैरे जो प्रकरण आहे ते वेगळं, आपल्याला एवढ्या याच्यामध्ये ते बोलता येणार नाही. पण गंगेने एक त्यांना आड घातली की मला जे अपत्य होतील त्या अपत्याच्या बाबतीमध्ये तुम्ही मला काही बोलायचं नाही किंवा कोणतेही निर्णय घ्यायचे नाहीत. जर कदाचित तसं झालं तर तुमचं माझं जे विवाह बंधन आहे ते तुटलं जाईल. त्यांनी ते मान्य केलं आणि त्यांचं लग्न झालं. त्यांना पहिलं अपत्य झालं आणि गंगेने ते जाऊन गंगेमध्ये अर्पण केलं. परंतु वचन घेतल्या कारणाने शंतनूला काय म्हणता आलं नाही. परंतु अशी 7 अपत्य गंगेने पाण्यामध्ये वाहिली. 8वं अपत्य झाल्यानंतर ती परत गंगेमध्ये त्याला सोडण्यासाठी गेली. त्यावेळेस शंतनू मागे गेले आणि तिला म्हटले, अगं तू काय लावले हे? तसं म्हटल्याबरोबर ती म्हटली की तुमचं माझं जे नातं होतं पती पत्नीचं ते संपल्यानंतर म्हणले, आता हा मुलगा 16 वर्षाचा होईपर्यंत माझ्याकडे राहील. आणि त्या पद्धतीने तिने 16 वर्षाचा झाल्यानंतर तिने शंतनूकडे त्याला पाठवून दिलं. शंतनूने थोडक्यात 16 वर्षाचा थोडक्यात वनवासच म्हणावं लागेल. त्या मुलाला त्यांनी युवराजी घोषित केलं. त्याचं नाव होतं देवव्रत, म्हणजे भीष्म. एकंदरीत असं झाल्यानंतर शंतनू एक दिवस त्यांच्या मनामध्ये विचार आला की आता आपण परत विवाह बंधनात अटकलं पाहिजे किंवा स्वतःला अडकवलं गेलं पाहिजे. पण परत ते गंगेच्या काठी गेले. गंगेच्या काठी गेल्यानंतर तिथं दासराज म्हणजे कोळ्यांचा राजा, त्यांची मुलगी सत्यवती ही यात्रेकरूंना अलीकड पलीकडं म्हणजे नाव नेण्याचं आणण्याचं काम करत होती. ती त्यांच्या मनामध्ये भरली. मनामध्ये बसल्यानंतर त्यांनी तिच्याकडे प्रस्ताव मांडला. परंतु तिच्या काही अटी ऐकल्यानंतर त्यांनी विनाकारण देवव्रतावरती अन्याय नको म्हणून त्यांनी तो तिथंच थांबवले. पण त्याच्या अगोदर एक अशी घटना घडली होती की पराशर मुनी दक्षिणेतून उत्तरेकडे म्हणजे हिमालयात चालले होते आणि त्या नावेतून प्रवास करत असताना त्या सत्यवतीच्या मनामध्ये आलं की त्यांचं रूप बघून किंवा पाहून मनात आलं की ह्या व्यक्तीचे आपण बंधनात अडकायला हरकत नाही. म्हणून सत्यवतीने पराशरांकडे प्रस्ताव मांडला की मी तुमचा मला सहवास लाभावा अशी तुमच्याकडे मी प्रतिज्ञा करते. परंतु पराशर म्हणले की मी तर संन्यासी आणि हे कसं काय शक्य होऊ शकतं. परंतु त्यांनी एक विचार केला, जर त्या कर्त्या करवित्याची जर काही इच्छा असेल तर ठीक आहे, काय हरकत नाही. परंतु त्यांनी तिला आट घातली की मी एक अपत्य होईपर्यंत राहील आणि त्यानंतर निघून जाईल. परंतु सत्यवती म्हणली, जर तुम्ही निघून गेले
तर पित्याविना मी अपत्य सांभाळू शकणार नाही, त्यामुळं तुम्ही त्यांना तुमच्या बरोबर घेऊन जा. त्यांनी ते मान्य केलं. त्यांना एक अपत्य झालं आणि पराशर हिमालयात निघून गेले. तेच व्यासमुनी. त्यानंतर एकंदरीत ही घटना घडलेली होती. परंतु इकडं थोडेसे शंतनू बेचैन होते आणि हे देवव्रताच्या लक्षात आलं की आपल्या पित्याची सत्यवतीशी विवाह बंधनात अडकण्याची इच्छा आहे. म्हणून देवव्रत भीष्म हे सत्यवतीकडे गेले आणि सत्यवतीकडे गेल्यानंतर त्यांनी सत्यवतीला की तुम्ही माझ्या पित्याशी विवाह करण्यास माझी काही हरकत नाही म्हटल्यानंतर सत्यवती म्हणाली की ठीक आहे, काय हरकत नाही, परंतु माझी अट आहे की माझाच पुत्र गादीवर बसला पाहिजे. कारण का, तुला तर युवराज घोषित केले. त्यावेळेस भीष्माने जी प्रतिज्ञा केलेली आहे की तुझाच पुत्र गादीवर बसेल. त्यानंतर सत्यवती म्हणाली की बघ, तू तुझे वंशज वाढवून परत आणखी ढवळाढवळ करशील. त्यावेळेस भीष्माने सांगितलं की मी ब्रह्मचर्य पाळेल. परंतु पुढे जाऊन आणखी सत्यवती म्हणाली की परत राज्य चालवताना तुझे काय मध्येच आणखी काय व्यत्यय आणशील. त्यावेळेस भीष्माने सांगितलेलं आहे की मी आज जन्मत्या गादीचा सेवक म्हणून राहील. त्यानंतर सत्यवतीचं आणि शंतनूचं विवाह झाला. विवाह झाल्यानंतर 2 अपत्य झाली, एक चित्रागंध आणि एक विचित्रवीर्य. पण त्याच्यामध्ये वयात आल्यानंतर एक अशी घटना घडली की गांधर्वाच्या युद्धामध्ये चित्रागंध गेला आणि आता विचित्रवीर्य वयात आला होता. आता काय करायचं म्हणून भीष्माने काय केलं, काशीराजच्या मुलींचं जे स्वयंवर रचलं होतं त्या ठिकाणी जाऊन अंबिका आणि अंबालिका अशा 3 मुलींना जिंकून आणलं. परंतु त्यांना जिंकून आणल्यानंतर आंबा त्या विचित्रवीर्याशी लग्न करायला तयार नव्हती. कारण तिचं आणि शालव राजाचं पहिलंच प्रेम होतं. म्हणून ती म्हटली मी तयार नाही. म्हणून भीष्माने अगदी उत्स्फूर्तपणे तिला शालव राजाकडे परत पाठवून दिलं आणि अंबिका आणि अंबिकाचा विवाह विचित्रवीर्याशी केला. परंतु ती एक अशी व्यक्ती होती की आजारी, तोही त्याच्यामध्ये गेला. आता गेल्यानंतर कुरु वंशाला तर कोणीतरी वारस पाहिजे. आता काय करायचं. त्यावेळेस सत्यवतीला भीष्माने सांगितलं की काळजी करू नकोस. म्हणून भीष्मांचा शोध घेत व्यासांचा शोध घेत भीष्म हिमालयामध्ये गेले आणि व्यासांना घेऊन आले. आणि व्यासांना घेऊन आल्यानंतर त्यांनी त्यांच्यासमोर प्रस्ताव मांडला आणि प्रस्ताव मांडल्यानंतर त्यांनी मान्य केला. मग ते अंबिकाकडे गेले असता अंबिकाने त्यांची उग्र तपस्या आणि उग्रपणा पाहून डोळे झाकले आणि त्याच्यातून निर्माण झालेले धृतराष्ट्र अंबालिकाकडे गेले. अंबालिकाकडे गेल्यानंतर ती थरथर कापली आणि पांढरी पडली. म्हणून तिच्यातून निर्माण झालेले पंडरुका म्हणजे पांडू, या दोघांमध्ये व्यंगत्व आल्या कारणाने परत त्यांना त्यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला गेला. परंतु ह्या दोघीच्या मनामध्ये त्यांची भीती बसल्या कारणाने त्यांनी दासीला पाठवलं. तर दासी त्याच उत्साहात की एवढ्या मोठ्या तपस्वी पुरुषाचा अंश जर पोटात वाढवण्याची संधी मिळत असेल तर याच्यापेक्षा मोठं पुण्य कोणतं, म्हणून त्याच उत्साहाने ती सामोरी गेली आणि तिच्यापासून निर्माण झालेली विधो. त्यानंतर
यानंतर पुढच्या कथा अशा आहेत की त्याच्यानंतर पांडू वनविहारात गेले. त्यांना 2 पत्नी होत्या, माद्री आणि कुंती. कुंतीलाही पहिला सूर्यपुत्र कर्ण होता. त्या वनामध्येच युधिष्ठिर, अर्जुन आणि भीम कुंतीला झाले, नकुल सहदेव माद्रीला झाले. इकडेही धृतराष्ट्र आणि गांधारीला 100 कौरव झाले, परंतु त्यातल्या एकालाही त्यांनी जन्म दिलेला आहे. तर एकंदरीत महाभारताची आणि पुढची स्थिती जर आपण नेहमी ऐकतच राहतो, इथं कुठेही जाती धर्म दिसत नाही. इथं कुठेही जाती धर्म दिसत नाही. दुसरं बघा, महात्मा गौतम बुद्ध यांचा सर्वसाधारण कार्यकाल 800 वर्ष होता. याच्यामध्ये बुद्धांचा धम्म म्हणजे पाली भाषेतील या शब्दाचा अर्थ विचार. परंतु त्यावेळेस गणव्यवस्था होती आणि त्या गणव्यवस्थेमध्ये जे गौतम बुद्धाचे जे आई आणि वडील आहेत, तर गौतम बुद्धाचे जे वडील शुद्धोधन ते शाक्य गणाचे होते, म्हणजे कुणबी शेतकरी. आणि गौतम बुद्धाची जी आई आहे त्या आईचा जो गण होता तो कोलियन, म्हणजे आजचा कोळी. हितही कुठं जाती आणि धर्म दिसत नाही. परंतु आजच्या प्रचलित व्यवस्थेमध्ये वीर्य पेढ्या आहेत, वीर्यदान केलं जातं आणि गरजेनुसार त्याचा वापरही केला जातो. परंतु ते वीर्य कोणत्या जातीचं, कोणत्या धर्माचं किंवा तिथं कुठेही वंश वगैरे सांगितला जात नाही. फक्त सांगितलं जातं की तुम्हाला अपत्य होईल, ते सुंदर असेल, कांतिमय असेल, तेजस्वी असेल. एकंदरीत हे पाहता इथंही कुठं जाती धर्म दिसत नाही. म्हणून मला तरुण वर्गाला सांगायचे, त्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की बघा, मला राजकारणाचं काही घेणं देणं नाही, परंतु मोदी साहेबांची या देशाला गरज आहे. परंतु मोदी साहेबांना व्यक्तिगत जीवनासाठी आपली कोणाचीही गरज नाही, परंतु मोदी साहेबांची आपल्याला गरज आहे. त्याचप्रमाणे ह्या निसर्गामध्ये जे भरभरून निसर्गाने दिलेलं आहे बघा, पंचमहाभूते, वृक्ष, वेली, लतादी म्हणजे वनस्पती, पशु पक्षी, प्राणी यांना आपली यांना कसलीही गरज नाही. परंतु आपण आपलं जीवन जगण्यासाठी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपल्याला यांची गरज आहे. म्हणून आपल्याला, मला तरुण वर्गाला सांगायचे, म्हणून आपल्याला यांना गुरु मानून संस्कार, संस्कृती आणि परंपराच्या ओघात वाहून नेले पाहिजे. यातच आयुर्वेद आणि निसर्गोपचार जे आहे याचा अर्थ दडला आहे. म्हणून तरुण वर्गाला मला सांगायचं आहे, आधुनिकतेच्या डोहात पोहत असताना जाती धर्मात बांधून न ठेवता मुळाशी जाऊन मूळ समजवून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यातच सर्व प्राणी मात्रांचे, सर्व जीवांचे, वनस्पती आणि सर्वांचे जीवनाचे याचंच सुख सामावले आहे. हा माझा आपल्याला सांगण्याचा छोटासा प्रयत्न आहे.